हॅलो. हा, सरकारी वकील ऍडव्होकेट संजय सोनवणे बोलतायत का? हो, बोलतोय. आपण कोण बोलताय? हा, वकील साहेब नमस्कार. मी पत्रकार हरीश मारू बोलतोय, हा, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज तर्फे. नमस्कार मारू साहेब. हा. वकील साहेब, मला आज असं म्हणजे डॉक्टर किशोर डांगे यांच्या केस संदर्भात आज कोर्टात काही जामीन अर्ज वगैरे आणि इतरांचा होता असं मला कळतंय. बरोबर आहे का हे? हो, बरोबर आहे. आज नेमकं काय झालं आज कोर्टात त्या संदर्भात मग हा, सांगता येईल का? डॉक्टर किशोर डांगे हम्म, यांचा जामीन अर्ज होता. तसेच नंदिनी गवळी म्हणून एक आरोपी आहे, हम्म, तिचा जामीन अर्ज होता. त्याच्यानंतर संजय गवळी म्हणून एक आरोपी आहे, हम्म, यांचा जामीन अर्ज होता. तसेच डॉक्टर अनुजा शेवाळे हम्म, यांचा अटकपूर्व जामीन होता. हम्म, हम्म, आज ते अर्ज, चारही अर्ज आदेशासाठी होते, ऑर्डरसाठी. हा, कारण की यापूर्वी 2-3 दिवसापूर्वी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वकिलांनी युक्तिवाद केलेला होता हम्म, आणि तो युक्तिवाद ऐकून आज न्याय निर्णयासाठी म्हणजे ऑर्डरसाठी ठेवली होती. तर कोर्टाने सगळे पेपर्स बघितले, पोलिसांकडनं पेपर मागून घेतले हम्म, आणि त्यांचे सगळ्यांचे त्या गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे असं कोर्टाला वाटल्यामुळे हम्म. त्यांचा रेग्युलर अर्ज रिजेक्ट झाला आणि डॉक्टर अनुजा शेवाळे यांचा अटकपूर्व जामीन पण देखील नामंजूर झालेला आहे. अच्छा. मग म्हणजे मग आता इथून पुढे काय स्टेप असू शकते, काय होणार? आता यानंतर यामध्ये पुढे चार्जशीट येईल. हम्म. आणि मग नंतर खटला चालेल. अच्छा. इतर काही अजून काही जास्त माहिती काही सांगता येईल आपल्याला? यात अजून काही आरोपींचा समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही, हा, असं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर यांचं म्हणणं आहे. हा. त्याच्यात अजून काही एजंट वगैरे पुढे येतीलच. तपास चालू आहे. अच्छा. हम्म. ठीक. खूप खूप धन्यवाद वकील साहेब, आपण आम्हाला ही बहुमूल्य अशी माहिती दिली. मी थँक्यू. प्रबंधभूमी तर्फे आपला आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आपण थँक्यू व्हेरी मच.